पुण्यापासून अगदी 2 तासांच्या अंतरावर एक अशी सुंदर जागा आहे जिथे एकाच वेळी एकमुखी दत्तगुरूंचं दर्शन आणि सह्याद्रीचा भन्नाट नजारा अनुभवायला मिळतो. पण हे ठिकाण नेमकं आहे तरी कुठे? सांगते. पुण्यापासून जवळच आंबेगाव तालुक्यातील पेठ परिसरात काळेचीवाडी जवळ असलेलं हे ठिकाण म्हणजे सौरंगा दत्त मंदिर. येत्या लॉंग विकेंडला फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये यायलाच हवं. कारण इथे तुम्हाला एकाच ठिकाणी भक्ती, श्रद्धा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. आणि खरं सांगायचं तर तिथे पोहोचण्या इतकाच जातानाचे निसर्ग अनुभवण्याची जी मजा आहे तर ती वेगळीच आहे. सगळीकडे फक्त हिरवाई, उंच डोंगर रांगा आणि मनसोक्त मिळणारी शुद्ध हवा. शहराच्या धावपळीपासून थोडं दूर गेल्यावर मिळणारा हा अनुभव मनाला अगदी प्रसन्न करून जातो. टू व्हीलरने येत असाल तर गाडी मंदिरापर्यंत नेता येते आणि जर तुम्ही फोर व्हीलरने येणार असाल तर मंदिरापासूनच काही अंतरावर खाली पार्किंगची देखील सोय आहे. तिथून थोडं चालत वर जावं लागेल. म्हणूनच घरातील आजी आजोबांनाही सोबत घेऊन तुम्ही इथे दर्शनासाठी आणि निसर्गाची मोकळी हवा अनुभवण्यासाठी आणू शकता. डोंगरावर पोहोचल्यानंतर समोर दिसतं ते म्हणजे एकमुखी श्री दत्तांचं मंदिर. या मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक आणि पर्यटक येतात. विशेष म्हणजे दुपारी बरोबर 12 वाजता मंदिरात आरती सुरू होते. योगायोगाने आम्हालाही त्याच वेळी आरती अनुभवायला मिळाली आणि या आरतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही आरती ढोल ताशांच्या गजरात केली जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यावर मात्र निसर्गाचा आणखी एक सुंदर आविष्कार पाहायला मिळतो. समोर दिसतात सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्यासोबत चासकमान धरणाचा परिसर. वरून पाहताना धरण, आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगर रांगा आणि आकाशाचं जे अप्रतिम कॉम्बिनेशन दिसतं ना, ते कॅमेऱ्यात कितीही शूट केलं तरी प्रत्यक्ष अनुभवण्याची मजा काही वेगळीच आहे. असं सांगितलं जातं की महानुभव पंथाचे प्रवर्तक आणि अवतार मानले जाणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तसेच श्री सौरंगा दत्तप्रभू यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यामुळे या डोंगराला सुवर्णगड असंही म्हटलं जातं. हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण ते म्हणजे निसर्गप्रेमींना एक नवीन अनुभव आणि फॅमिलीसोबत येणाऱ्यांसाठी श्रद्धा, निसर्ग आणि शांततेचा सुंदर संगम. तुमच्यापैकी कोणी या ठिकाणी जाऊन आलं असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.